हॅलो नमस्ते। आज मी जे घरी जेवण बनवलंय ना तेच मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे। तर जेवण असं आहे की तूर डाळीची गोडी डाळ बनवली आहे आणि काळे वाटाण्यांची उसळ बनवली आहे। बरं, काळे वाटाण्यांमध्ये काय फरक आहे तर तुम्ही म्हणाल ती नेहमीच वाटण तुम्ही बनवलं असेल तर त्याच्यामध्ये असं काही न करता आपण गरम मसाल्याचा वापर केला आहे। असं आपण वाटण तयार केलंय जे 8 ते 10 दिवस सहज फ्रीज मध्ये टिकतं आणि कोणत्याही दुसऱ्या उसळीमध्ये तुम्ही हे वाटण वापरू शकतात। तर सकाळी मी ऍक्च्युअली घावणे बनवले होते, तेच मी जेवणामध्ये वाढले कारण काळे वाटाणे घावण्यांसोबत खूप छान लागते। तर आपण इथे प्रमाण आधी समजून घेऊया। तर मी 2 वेळचं जेवण एकदाच बनवलेलं आहे आणि 6 माणसांप्रमाणे बनवलं आहे। तर इथे मी 2 वाट्या तूर डाळ घेतलेली आहे। तुम्हाला जर एक वेळेसाठी ही डाळ बनवायची असेल तर 1 वाटी पुरेशी आहे, कारण या डाळीमध्ये आपण वाटण पण बनवलेलं आहे। तर त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे प्रमाण कमी जास्त ते करू शकतात। तर आपण तूर डाळ स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायची आहे। सुरुवातीला तुम्ही 10-15 मिनिटं भिजत ठेवली डाळ तर उत्तम, नाहीच वेळ मिळाला तर डायरेक्टली वापरलं तर चालेल। तुम्ही म्हणाल की ह्यामध्ये काही वेगळं दाखवते, तर ज्यांनी अजिबातच बनवलं नसेल जेवण किंवा आता कुठे सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी कदाचित हा व्हिडिओ उपयोगी पडेल। तर आता सुरुवातीला आपण इथे 1 छोटा चमचा मीठ टाकलेला आहे, त्यावरती अर्धा छोटा चमचा आपण हळद टाकलेली आहे, 3 ते 4 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे। हे व्यवस्थित सगळं मिक्स करून बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या डब्यामध्ये आपण काळ्या वाटाण्याचं प्रमाण बघूया। इथे मी 1 मोठी वाटी भरून 2 वाट्या काळे वाटाणे घेतलेले आहेत। हे रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी मी वापरलेले आहेत। तर पाणी वरपर्यंत येईल एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे। बरीच मैत्रिणी शिजवताना यामध्ये बेकिंग सोड्याचा वापर करतात, कारण काळे वाटाणे शिजायला थोडा वेळ लागतो। पण असं काही न करता तुम्ही साधं मीठ टाकूनही कुकरमध्ये लावायला डब्बा तळाला लावायचा आहे, तर छान असे शिजतात हे वाटाणे। तर तळाला आपण हे काळे वाटाणे ठेवायचे आणि वर डाळीचा डबा ठेवायचा आहे आणि हाय फ्लेमवरती 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायचे। छान असे मकमकीत काळे वाटाणे शिजतात। तर आपण शिट्टी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला आपण वाटण्याची तयारी करूया। तर पहिला आपण गोडी डाळीच्या वाटण्याची तयारी करणार आहोत। तर अर्धी वाटी आपण इथे ओला नारळाचा किस घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 छोटी हिरवी मिरची टाकायची आहे, 1 मध्यम आकाराचा कांदा आपल्याला उभा कापून टाकायचा आहे, मुठभर कोथिंबीर आणि अर्धा चमचा हळद, थोडंसं पाणी टाकून ह्याचं बारीक वाटण करून घ्यायचंय। वाटणाच्या वेळेला तुम्ही जिरंही टाकू शकतात। तर हे आपण बाजूला ठेवूया वाटण। आता आपण उसळीसाठी जे वाटण लागणार त्याची तयारी करूया। इथे 1 वाटी आपण सुका नारळ घेतलेला आहे किसून, तो छान खरपूस भाजून झाला की आपण काढून घेणार आहोत प्लेटमध्ये। यामध्ये 1 चमचा तेल टाकून आलं लसूण, हिरवी मिरची आणि कांदा 1 मोठा चिरलेला असं छान भाजून घ्यायचा आहे। तो छान भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये खडे मसाले घालणार आहोत। तर खडे मसाले कोणते हे आपल्याला शेवटला टाकायचे, सुरुवातीला टाकले तर ते करपून जातात, म्हणून आपण असा एक खोलगट भाग बनवायचा आहे। थोडंसं तेल टाकून 1 चमचा धणे टाकलेले आहेत, त्यावरती 1 चमचा बडीशेप, 2 लवंगा, 3 ते 4 काळी मिरी आणि अर्धा तुकडा आपल्याला दालचिनीचा टाकून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत। सुरुवातीला खडे मसाले भाजायचे आणि नंतर कांद्यासोबत हे सर्व भाजून घ्यायचे। छान खरपूस भाजून झालं की त्याच्यामध्ये आपण सुका भाजलेला नारळ होता तो टाकायचा आहे, एकजीव करून घ्यायचा आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाला का काढून घ्यायचं। आता 8 दिवस कसं वापरू शकतो, जर तुम्हाला जास्त प्रमाणात करून ठेवायचं असेल तर पाण्याचा वापर अजिबात न करता असं सुकच वाटून घ्यायचं आहे आणि फ्रीजमध्ये तुम्ही डब्यामध्ये 7 ते 8 दिवस ठेवून सहज वापरू शकतात। आता मला हे वाटण हवंय म्हणून मी पाणी टाकलं आणि हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। कुकर थंड झाला की आपण दोन्ही डबे बाहेर काढलेले आहेत। डाळ छान घोटून घ्यायची आहे इथे आणि दुसऱ्या बाजूला मी काळे वाटाणे दाखवते, किती छान मकमकीत असे शिजलेले आहेत। त्यामुळे बेकिंग सोड्याचा कृपया वापर करू नका। तर तुम्हाला मी दाखवते काळा वाटाणा उचलून, गरम असल्यामुळे थोडं जरा सावकाश मी हे करते। तर एकदम छान असे हे बघा मकमकीत शिजलेले आहेत, अजिबात जास्त काही मेहनत न करता। पाणी मात्र जास्त टाकायचं नाही तर आटून जाणार ते पाणी, कारण आपण शिट्ट्या जास्त करतोय आहोत। त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणाली वरती येईल एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे काळ्या वाटाण्यांमध्ये। तर हे पाणी आपल्याला तसेही ग्रेव्हीमध्ये लागतं, त्यामुळे ते जास्तच टाका।
तर आपण हे तयार केलेलं आहे। आता एक अजून वाटण आपल्याला काळे वाटाण्यासाठी बनवायचं आहे। तर आपण जो मसाल्यामध्ये आधीचं वाटण वापरलेलं आहे त्यातच आपण हे 2 ते 3 चमचे काळे वाटाणे घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत आणि याचं थोडंसं भरड काढून घेणार आहोत। बरं, आता तुम्हाला इथे टोमॅटोचा वापर करायचा आहे तर फोडणीमध्ये न टाकता शिजवताना काळे वाटाण्यासोबतच टाका, म्हणजे ते छान असे शिजून येतात। ते हे वाटण तयार झाले। पटकन आपण गोडे डाळच्या फोडणीची तयारी करूया। तर 1 चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आहे, 1 चमचा जिरं टाकायचं आहे आणि हे छान भाजले गेले की त्याच्यावरती आपल्याला किंचित हिंग टाकायचं आहे। कढीपत्त्याची पाने टाकली की आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते ओतायचं आहे आणि पटकन झाकण बंद करून घ्यायचंय, जेणेकरून छान जो आपला जो तडका आहे तो वाटणामध्ये त्याचा स्वाद उतरला पाहिजे म्हणून। 1 मिनिट थांबा। छान मिक्स झालं की आपण साईडला ती प्लेट करायची आहे, छान ढवळून घ्यायचंय। हे केल्यामुळे छान असं एक स्मोकी फ्लेवर आपल्या गोडे डाळीला येतो, पण हा ट्रेडिशनल प्रकार आहे। आई अशी नेहमी बनवायची, तिची पद्धत मला खूप आवडते आणि घरी मुलांनाही आवडती ही डाळ, म्हणून मी नेहमी बनवते वरच्यावर। तर ही छान अशी शिजलं हे वाटण की त्याच्यामध्ये आपल्याला शिजवलेली डाळ टाकायची आहे। आता ही डाळ छान मिक्स करायची आहे आपल्याला आणि इथे पाणी टाकायचं आहे। आता पाण्याचं प्रमाण जरा जास्त ठेवा, कारण ही डाळ थंड झाली की दाटसर होते, त्यामुळे तुम्हाला जितकं दाटसर डाळ ठेवायची आहे तेवढं प्रमाणात तुम्ही इथे पाणी ओता। चवीला 1 नंबर लागते। गुढीपाडवा असो किंवा इतर कोणत्याही सणाला ह्या पद्धतीची डाळ तुम्ही बनवू शकतात। तर डाळीला उकळी येईपर्यंत आपण उसळीची तयारी करूया। तर गॅस पेटवून आपण पातेलं ठेवूया, त्यामध्ये 1 चमचा तेल, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत आपल्याला सुरुवातीला। नंतर 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकून छान परतून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरती। यावर आपण चिमूटभर हिंग टाकायचे पचनासाठी। थोडा वेळ मिक्स केलं की त्यामध्ये मोठे 2 चमचे आपल्याला मालवणी मसाला टाकायचा आहे। हा एकच मसाला आपण पूर्ण उसळीमध्ये वापरलेला आहे। तर हा टाकल्यानंतर छान एकजीव करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरतीच आपण जो वाटण केलेलं होतं खोबऱ्याचं ते टाकायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता मिक्स करताना शक्यतो सुरुवातीला आपण पाणी टाकायचं नाही आहे, एकजीव झालं पाहिजे मसाल्यासोबत। एकदा मसाला झाला मिक्स की आपण जे भरड केलेलं होतं काळे वाटाण्याचं ते टाकायचं आहे ह्याच्यामध्ये। शिजवलेले काळे वाटाणे टाकायचे आहेत, मिक्स करायचं आहे। थोडंसं पाणी टाका, जास्त एकदम पातळ बनवू नका, ही दाटसर उसळ छान लागते, त्यामुळे मी एकदम थोडं पाणी टाकलेलं आहे आणि हेच प्रमाण आपल्याला दोन्ही वेळेला छान पुरतं। छान 6 माणसं तृप्त होऊन जेवतील पोटभर एवढं हे प्रमाण आहे जे मी तुम्हाला दाखवते आहे। तर हे छान मिक्स करून आपण ह्याला पण एका साईडला उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचंय। आता दुसऱ्या बाजूला आपण परत डाळीकडे येऊया। एकाच वेळेला दोन्ही शिजतायत, त्यामुळे पटकन आपलं जेवण तयार होतं। तर आता छान उकळी आलेली आहे। तुम्ही एक गोष्ट इथे बघू शकतात की वरती फेस आलेला आहे। तर काय होतं, तर फेस आलेला आहे तो आपल्याला अलगद असा डावलानी बाजूला करून घ्यायचा आहे आणि तो काढून घ्यायचा आहे। बऱ्याच मंडळींना तूर डाळ खाल्ली की ऍसिडिटी होते, तर ह्याप्रमाणे आपण वरचावर फेस काढला ना तर मग तो त्रास तुम्हाला होणार नाही। तर जितका शक्य असेल तितका तुम्ही हा वरचा फेस काढून घ्या। अजिबात काळजी करू नका, डाळीची चव अजिबात बदलणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही, छानच लागते। तर मी ही अशी बाजूनी काढून घेतलेला आहे पूर्ण फेस आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला, जेणेकरून ते पूर्ण वाटणाची चव त्या डाळीमध्ये उतरेल। तर छान उकळी आलेली आहे आणि डाळ आपली तयार झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला काळे वाटाणेही तयार झालेले आहेत। तर हे दोन्ही तुम्ही म्हणतात ना, काही बाकी दोन्ही वेळेला टेन्शन घ्यायचं नाही, दोन्ही वेळेचं जेवण आपलं तयार झालेलं आहे। वड्यासोबत किंवा घावण्यांसोबत काळे वाटाण्याची उसळ 1 नंबर लागते। तर तुम्ही ह्या पद्धतीने बनवून बघा। 1 दिवसाचं जेवण समजा की सोमवारचं जेवण या पद्धतीने बनवा, दोन्ही वेळेचं टेन्शन तुमचं निघून जाईल आणि मला सांगा कशी झाली आहे रेसिपी। मी 100% सांगते, घरामध्ये सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल। तर बनवून पहा आणि आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका कशी झाली आहे ती, ठीक आहे। आणि आपण दुसऱ्या दिवशी बघूया